नमस्कार, सोनल ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ आहे मोदका संदर्भातील। आजची ही पारंपरिक आणि आगळी वेगळी अशी सगळ्यात महत्त्वपूर्ण असणारी ही मोदकाची रेसिपी आहे। हे विशेष मोदक बनवण्यासाठी या विशेष मोदकासाठी ओला नारळ अजिबात वापरायचा नसतो। गणपती बाप्पांसाठी अनेक प्रकारचे नैवेद्य केले जातात, अनेक प्रकारचे मोदक केले जातात, परंतु सगळ्यात महत्त्वाचा नैवेद्य म्हणजे हा मानला जातो। तर ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। हे मोदक महत्त्वाच्या वेळेस तयार केले जातात। एखादी गोष्ट फलप्राप्ती होण्यासाठी यज्ञ केले जाते, यास गणेश याग म्हणतात। हे यज्ञ करताना यज्ञामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे तीळ। आणि गणेश यागच्या वेळेस जेव्हा होमामध्ये मोदक टाकले जातात ते तिळाचे असतात। ते अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने केले जातात। सध्या फक्त सरळ तीळच टाकले जातात, तर या तिळामध्ये काळे तीळ टाकले जातात जे पूजेसाठी वापरले जातात, आणि साधे तीळ यापासून मोदक केला जातो ज्या पद्धतीने आपण केलेले आहोत। यामध्ये काळे तीळ वापरून ते होम हवनामध्ये वापरले जातात, त्यामुळे फलप्राप्ती होते। तीळमध्ये तेल आहे, खोबऱ्यामध्ये तेल आहे, आणि सोबत आपण गूळ वापरून मोदक बनवलेला आहे। हा मोदक गणेश जयंतीला, गणेश यागची पूजा जेव्हा असते तेव्हा किंवा शुभ कार्याच्या वेळेस जर गणेश याग करणार असाल, गणपतीच्या नावाने होम हवन करणार असाल, तर तेव्हा हे मोदक वापरले जातात। हे मोदक माघ महिन्यामध्ये केले जातात। थंडीच्या दिवसातही हे मोदक केले जातात, जेणेकरून आपल्या शरीरामध्येही प्रसादाच्या माध्यमातून तीळ आणि खोबऱ्याचं तेल हे आपल्याला शरीराला मिळेल। पहा, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाच्या माध्यमातून प्रत्येकांची आपल्या शरीराची काळजी यामध्ये घेतली गेलेली आहे। प्रत्येक सण समारंभामधून जे जे पदार्थ बनवले जातात त्यातून आपली काळजी हाच एक उद्देश आहे। तर प्रत्येक सण जरूर साजरा करा आणि या सणातून आनंद मिळवा। आणि सणामध्ये जे पदार्थ बनवले जातात त्याची परिपूर्ण माहिती पाहण्यासाठी सुमाज किचन जरूर सबस्क्राइब करा। ही माहिती तुम्हाला जशी मिळाली तशी इतरांना मिळण्यासाठी शेअर देखील करा। या विशेष मोदकासंबंधी तुम्हाला माहिती होती का? ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवेन। त्यासाठी पाहत रहा सुमाज किचन। तुम्हाला हवे असतील तर तुम्ही भरपूर कळ्या करून हे मोदक बनवू शकता, परंतु हे सारण मात्र महत्त्वाचं। कोणतेही होम हवन करताना त्यामध्ये तीळ वापरलं जातं। त्या तिळाचे मोदक बनवून ते गणपतीच्या यागमध्ये वापरल्यामुळे गणपती लवकरात लवकर प्रसन्न होतात असे म्हटलं जातं, आणि त्याचं फळ आपल्याला लवकरात लवकर मिळते। त्यासाठी हे मोदक जरूर करावेत। इतर वेळी हे मोदक केले नाहीत तरी चालतील, परंतु गणेश याग, गणेश जयंती अशा महत्त्वाच्या वेळी यज्ञ करताना हेच मोदक केले जातात। तर हे पारंपरिक पद्धतीचे मोदक बनवून गणपतीला आपण प्रसन्न करून घेऊया। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मोदक उकडले जात नाहीत, हे मोदक तळले जातात। परत एकदा होम मध्ये टाकण्यासाठी आपण तेल वापरलेलं आहे। तीळ, खोबरं आणि तेल या पदार्थामुळे अग्नी प्रज्वलित होतो, अग्निदेव प्रसन्न होतात आणि आपण केलेली पूजा फलित होते। त्यासाठी हे मोदक केले जातात। जेव्हा तुम्ही गणपती संदर्भातील होम हवन करणार असाल तेव्हा हे मोदक आवर्जून करा। पहा, जे आलेले भटजी स्वामी असतील तुमचं कौतुक जरूर करतील, कारण आजकाल प्रत्येक जण शॉर्टकट करण्याच्या मागे लागलेला आहे। मोदकाचे पेढे मिळतात, खव्याचे मोदक मिळतात, तर तेच मोदक वापरून किंवा पुरणाचे गुळ खोबऱ्याचे मोदक वापरून सोबत हातामध्ये तीळ देऊन ही पद्धत केली जाते। तसं न करता पद्धतीनुसार जर तुम्ही केलात तर फळ तर नक्की जरूर मिळणार। तर असे पारंपरिक रेसिपी जरूर बनवा आणि त्यामध्ये सारण भरून छान असे हे मोदक गुलाबी रंगावर तळून घेत आहोत। हे मोदक मीडियम साईजमध्येच असतात, परंतु होममध्ये टाकण्यासाठी मी पहिल्यांदा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे लहान साईजचे किंवा त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे असे 101, 1001 अशा प्रमाणात ते मोदक केले जातात। तेव्हा ते छोटे छोटे मोदक केले जातात।
तीळ असल्यामुळे होममध्ये टाकल्यावर ते उडू शकतात, त्यासाठी ते मोदक छोटे केले जातात, परंतु त्यांची संख्या मात्र जास्त असते. पहा, आपले छान असे हे खमंग खुसखुशीत असे मोदक तयार झालेले आहेत. हे पारंपरिक पद्धतीचे मोदक तुम्हीही जरूर करून पहा. मोदक जेव्हा आपण तयार करतो तेव्हा चाळणीमध्ये ठेवून खाली एखादी प्लेट किंवा थोडं स्टँड ठेवल्यामुळे ते ओल धरत नाही आणि मोदक छान असे हे खुसखुशीत राहतात. चवीला रुचकर असे हे मोदक जरूर करून पहा. माहितीपूर्ण पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी पाहत रहा सुमाज किचन. आणि अशा माहितीसाठी माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि ही माहिती सर्वांपर्यंत जरूर पोहोचवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.